महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे हा निर्णय 40 वर्षांहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना विशेष फायदेशीर ठरणार आहे। महागाईच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशांवर ताण वाढलेला असताना राज्य सरकारने घेतलेला महागाई भत्ता वाढीचा निर्णय अनेक लाखो कुटुंबासाठी दिलासा देणार आहे। चला तर मग निर्णयाची सविस्तर माहिती, त्याचे फायदे आणि त्यातून मिळणारे आर्थिक लाभ यावर आपण सखोलपणे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया। पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण जेणेकरून तुम्हाला नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी महत्त्वाची घोषणा झाली होती ती म्हणजे महागाई भत्ता वाढ। राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा करत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ वाढीव पगारच नव्हे तर मागील महिन्यांचा फरकही या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी कोणाला याचा फायदा मिळणार। तर महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी, 40 वर्षांवरील कर्मचारी वर्ग, सेवानिवृत्त कर्मचारी आणि काही संविदा तत्वावरील कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळण्याची या ठिकाणी शक्यता देखील आहे। आता जाणून घेऊया या ठिकाणी किती टक्के वाढ झाली आहे। तर सरकारने महागाई भत्त्यात अंदाजे 4 ते 5% वाढ केली आहे। यामुळे एकूण डीए 42% किंवा त्यापेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे। हे केंद्र सरकारच्या दरानुसार समायोजन करण्यात आले आहे। परिणामी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात साधारणतः 1800 ते 4500 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते। तुमच्या पगार श्रेणीनुसार त्या ठिकाणी ती वाढ होणार आहे। पूर्वलक्षी प्रभाव कधीपासून तर जानेवारी 2025 पासून लागू। आता जुलै ऑगस्ट पासून वाढीव महागाई भत्त्याचा निधी पगारात तुमच्या जमा होईल। जानेवारी ते ऑगस्ट म्हणजे एकूण 8 महिने फरक म्हणून मोठी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात देखील त्या ठिकाणी जमा होणार आहे। 8 महिन्यांचा अरिअर्स किती मिळेल? जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार म्हणजे बेसिक पे 30,000 रुपये असेल आणि डीए मध्ये 5% वाढ झाली तर प्रति महिना वाढ ही 1,500 रुपये। तर 8 महिन्यांसाठी एकूण फरक जो आहे ते 1,500 गुणिले 8 म्हणजे 12,000 रुपये या ठिकाणी मिळतील। याचप्रमाणे जास्त बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना 20,000 ते 25,000 एवढा अरिअर्स या ठिकाणी मिळू शकतो। आता जाणून घ्या 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदा नेमका का? तर 40 वर्षांनंतर घर खर्च, कुटुंब, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च अनेक पटीने वाढतात। त्यामुळे जीवन सुरक्षा आणि स्थैर्य त्या ठिकाणी मिळते। निवृत्तीपूर्व आताच बचत वाढण्यास मदत होते। उत्पन्न वाढीमुळे महागाईचा ताण देखील तुमचा त्या ठिकाणी कमी होतो। तर पेन्शनची गणना डीए नुसार होत असल्याने निवृत्तीनंतरही तुमचा त्या ठिकाणी फायदा देखील वाढतो। आता या ठिकाणी जाणून घ्या या निर्णयाचे सामाजिक व आर्थिक महत्त्व। तर या ठिकाणी मुद्दा आणि त्याचे परिणाम पाहून घ्या। लाखो कुटुंबावर परिणाम, कारण त्याचा घर खर्च सुलभ होणार। तर ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनाही लाभ, अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मजबूत होईल। सेवानिवृत्त व्यक्तींनाही डीए मध्ये वाढ, वृद्ध व्यक्तींना सहाय्य देखील या ठिकाणी मिळेल। तर महागाईच्या दरावर नियंत्रण, या ठिकाणी ग्राहक खर्च देखील या ठिकाणी वाढणार। आता जाणून घ्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। तर बहुतेक कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। अनेकांनी सरकारचे आभार देखील मानले आहेत, कारण गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा भडका उठला असून सगळीकडे खर्च वाढले आहेत। बाजारात खाद्यान्नापासून ते इंधन दरापर्यंत सर्व काही महागले आहे। त्यामुळे डीए वाढ ही काळाची गरजच होती। आता या ठिकाणी जाणून घेऊया पुढील अपेक्षा। तर हिवाळी अधिवेशनात आणखी 4% वाढ होण्याची देखील शक्यता आहे। एचआरए गृहभाडे भत्ता वाढ करण्याची देखील मागणी आहे। तर 7व्या वेतन आयोगातील काही प्रलंबित निर्णय लवकरच जाहीर होण्याची देखील अपेक्षा आहे। आता इतर राज्यांशी तुलना पाहून घ्या। केंद्र सरकारने तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी याआधीच डीए वाढ जाहीर केली आहे। महाराष्ट्राने आता योग्य वेळी निर्णय घेऊन इतर राज्यांच्या पातळीवर आपल्याला या ठिकाणी आणण्यास मदत केली आहे। आता या ठिकाणी जाणून घेऊया या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो।
हा निर्णय फक्त आर्थिक लाभ देणारा नाही तर मानसिक दिलासा देणारा आहे. 40 वर्षावरील कर्मचारी, सेवानिवृत्त व्यक्ती अनेक वर्षे सेवेत योगदान देत असतात. त्यांना मिळणारा हा भत्ता म्हणजे त्यांच्या मेहनतीला मिळालेली एक योग्य दाद आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारे आनंदाची भेट दिली आहे. पुढील काही महिन्यात ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटणार हे तर निश्चितच आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.